तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शिवानी चावी आणि कुलूप घेऊन बाहेर येते, तर दुसरीकडे चंची शिवानीच्या घरी येत असते आणि ओंकारही तिचा पाठलाग करतो. चंची जेव्हा शिवानीच्या घरी येते तेव्हा घराला कुलूप असतं. ती खूप चिडलेली असते. तिला वाटतं कुठे गेले हे सगळे. नंतर चंचीच्या लक्षात येतं बहुतेक अक्षराचे मम्मी पप्पा आले असतील आणि ती घरी गेली असेल. मग ती म्हणते कसंही करून त्या मास्तरनीला समजलं पाहिजे हे सर्व अधिपतीच्या सांगण्यावरून झालं आहे. मग चंची तेथून निघून जाते. चंची गेल्यावर शिवानी आणि ओंकार कुलूप उघडून बाहेर येतात. दुसऱ्या दिवशी अक्षरा घरी जाण्यासाठी निघते आणि निघताना शिवानी अक्षराला विचारते, परवा व्हॅलेंटाईन्स डे आहे, आपण चौघेजण बाहेर जेवायला जाऊयात का? तेव्हा अक्षरा म्हणते, मला नाही वाटत ते शक्य होईल, तरी पण मी सांगते तुम्हाला. मग अक्षरा तेथून निघून जाते. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणते, काही म्हणा ताई, घरातलं एक माणूस जरी कमी झालं तरी घर खाली वाटतं. मग भुवनेश्वरी तिला म्हणते, मग तू सुद्धा सुनबाईंकडे जा. मग चंची घाबरते. ती म्हणते, तसं नव्हतं बोलायचं मला. पुढे ती भुवनेश्वरीला म्हणते, तुम्ही तसं अक्षराला घरातून बाहेर काढलं, तसंच काहीतरी करून तिला शाळेच्या बाहेरही काढा. तेव्हा चिडून भुवनेश्वरी म्हणते, मी सुनबाईंना घराच्या बाहेर काढलं नाही, त्या त्यांच्या कर्माने बाहेर गेल्या. मग दुर्गी म्हणते, ते बरोबर आहे ताई, पण तिने तुला तुझ्याच शब्दात अडकून परत शाळेत जायला लागली, म्हणून म्हणते तिला शाळेतून काढून टाका. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, तिला शाळेतून तर काढायचं आहे, पण कसं असतं ना, एखाद्याला खालच्या पायरीवरून ढकलल्यावर जास्त लागत नाही, म्हणून आधी त्याला वर न्यायचं असतं. आणि मग भुवनेश्वरी संस्थेच्या चेअरमनला फोन करते आणि त्यांना लगेचच एक पत्र लिहायला सांगते. पत्रात काय लिहिणार आहे हे ऐकल्यावर दुर्गी खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या घरी जाते. तिचे मम्मी पप्पा आलेले असतात. त्यांना बघून अक्षराला भरून येतं. ती पळत जाते आणि आईला मिठी मारते आणि रडायला लागते. दोघांनाही नेमकं काय झालं हे समजत नाही. अक्षराला रडताना बघून दोघेही घाबरतात. ते दोघे पहिले तिला घरात नेतात. घरात गेल्यावरती अक्षरा त्यांना झालेली सर्व हकीकत सांगते. अक्षराचे बाबा तिला म्हणतात, या सर्वांमध्ये तू चुकीची आहेस. नंतर तिचे आई बाबा तिला खूप समजावतात, पण अक्षरा काही ऐकत नाही. ती म्हणते, या सर्वांमध्ये माझी काही चूक नाही. भुवनेश्वरी मॅडमनीच हे सर्व केले, माझा पूर्ण विश्वास आहे. पण बाबा तिला म्हणतात, तू हे सर्व विसरून जा आणि भुवनेश्वरी मॅडमची माफी माग. मात्र अक्षरा तयार होत नाही. तिची आई तिला म्हणते की संसारामध्ये कधी कधी पडती बाजू घ्यावी लागते. पण अक्षरा म्हणते, आता मी त्या घरात जाणार नाही. मग अक्षराची आई म्हणते की नक्की तुझ्या मनात काय चाललंय? पण अक्षरा बोलते, त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं, मग जोपर्यंत ते स्वतः मला मानाने त्या घरात नेत नाहीत तोपर्यंत परत मी त्या घरात जाणार नाही. दोघेही अक्षराला खूप समजवतात. तिला भुवनेश्वरीची बाजू बरोबर आहे हे सांगण्याचाही प्रयत्न करतात, पण अक्षरा ऐकत नाही. मग तिची आई तिला म्हणते की ठीक आहे, तुला जर माफी मागायची नाहीये तर मग आम्हीच त्यांची माफी मागतो. पण अक्षरा म्हणते, हा माझा संसार आहे, तुम्ही त्यांची माफी मागायची नाही. माझी काही चूकच नाहीये, म्हणून मी माफी मागणार नाही आणि कोणालाही माझ्याकडून माफी मागू देणार नाही. आणि त्याच वेळेला एक माणूस पत्र घेऊन तेथे येतो. अक्षरा जेव्हा पत्र वाचते तेव्हा सर्वांनाच खूप धक्का बसतो. तर दुसरीकडे अधिपती शिवानीच्या घरी जातो. तो शिवानीला साडी देतो आणि म्हणतो की वहिनी, हे तुमच्या अभिनयाचं पहिलं बक्षीस आहे. हे ऐकल्यावर शिवानी हसते. नंतर शिवानी अधिपतींना म्हणते की भाऊजी, हे सर्व काय चाललं आहे ते तरी मला समजू द्या. असं काय झालं की वहिनीला घर सोडावं लागलं? मग अधिपती शिवानीला झालेली सर्व हकीकत सांगतो. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा आईला सांगतात की आनंदाची गोष्ट आहे, भुवनेश्वरी मॅडमनी अक्षराला शाळेची मुख्याध्यापिका बनवलं आहे. ते दोघे खूप खुश असतात. पण अक्षरा मात्र चारुहास सरांचं बोलणं आठवते की भुवनेश्वरी दिसते तशी नाहीये. तिच्या मनात काय चाललं हे लवकरात लवकर कोणाला समजत नाही. तर मित्रांनो, या सिरियलची पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.